तर नक्कीच षटकार लगवला जातो मित्रांनो. दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहिलं तर हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मात्र षटकार लगवला जातो. सुरेश मोहिते आज ताकद दाखवली आहे, नजाकत देखील दाखवली ताकदीसोबत. चला 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 चला, एक षटकार आल्यानंतर एवढं थांबू नका मित्रांनो. पुढचा बॉल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने पुन्हा एकदा इथे आहे उपस्थित मित्रांनो क्षेत्ररक्षक. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एकच धाव. तर अक्षय सावंत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मात्र मिळते. आपण पाहिले तर नक्कीच मैदानावरती आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहू शकाल 8 धावा धाव फलकावरती. 8 धावा इथे मात्र झालेल्या आहेत आपण पाहू शकता. एक डावखुरा त्याचा फलंदाज आहे, एक उजव्या त्याचा फलंदाज आहे, त्यामुळे प्रत्येक विषम धावेनंतर इथे आपण पाहतो की सिंगल घेतली किंवा तिहेरी स्वरूपाची धाव घेतली तर की क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतंय. याच दरम्यान सावंत सर यांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल सर. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तर पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील फटका खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु बॉल आवाक्याच्या बाहेर. पूर्ण आणि एकाच धावेवरती इथे देखील आपण पाहू शकता समाधान मानावं लागेल. चांगली फटकेबाजी दोनही खेळाडूंच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ दरम्यानच्या कालावधीमध्ये झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती टीमची धावसंख्या बिनगडीबाद 14. चांगली हाणामारी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज सुरेश मोहिते आणि फलंदाज प्रतीक ठाकूर यांच्या माध्यमातून. चला 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 सचिन डोंगरे आपल्याला विनंती थोडं स्पीडअप करा आपण. तर इथून आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज सचिन डोंगरे उर्फ शिवाच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या त्यात 14. नवीन गोलंदाज पहिला चेंडू यांनी यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग प्रॉपर पिकअप शॉट आला वजा त्याला फेकून दिला सीमा पार. लांबच लांब लांबच लांब 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 षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेट अँड वॉच क्रिकेट. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण वैभव यांचं. जोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा देखील या चेंडूवरती प्राप्त केल्या जात आहेत. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला शिवाजी यांच्या माध्यमातून परंतु तिथे थोडंसं वेट केला फटका खेळण्यासाठी. 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 22 धावा 22 रन्स ऑन द बोर्ड.
आज प्रदीप ठाकूर मित्रांनो कोणालाच बक्षत नाहीयेत, प्रत्येकावरती त्यांच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जात आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लगावला. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाईल सीमारेखा पार. मिळतील धावा 4. येतोय हा आणखीन एक प्रतीकचा वार चौकार. तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर षटकार लगावला जातोय. पुढचा बॉल ऑन साइडला. यावेळेस पुन्हा चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे सिंगल आहे. सिंगल पेक्षा जास्त इथे काय नसणार आहे. एका धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे. 27 धावांपर्यंत जाऊन धावफलक पोहोचतोय. गोलंदाज सचिन टोंबरेवरती देखील आक्रमण चढवलं जातं. पहिल्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा खर्च करताना या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येत आहेत. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण होताना आपण नक्कीच पाहतोय. सिंगल डबलला भर देण्याचं काम या षटकामध्ये जरूर केलं जात आहे. ह्या 2 धावा पुन्हा एकदा टीमच्या एकूण सांघिक धावसंख्येमध्ये भर पाडतायत आणि जाऊन पोहोचवत आहेत तब्बल 29 धावा धावफलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. प्रथमतः आपण पाहिला असेल सुरेश मोहितेंना अशा प्रकारचे फटके खेळताना. पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पाहता क्षणी पूर्ण होतीये. 2 षटकांचा खेळ इथून झाला समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीकडे टीमची धावसंख्या तब्बल बिनगडी बाद 31 धावा. आज मात्र आदित्य प्रिया संघाच्या फलंदाजांना रोखणं थोडंसं अवघड झालंय मित्रांनो. विजय विक्रांत विक्रांत तर यावेळेस आडवा बॅटने फटका खेळला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. नवीन गोलंदाज आपण पाहिला तर विक्रांत आलाय आणि नुकतीच मित्रांनो एक खुशखबर येते. आमच्या सर्वांचे परम मित्र आणि टायगर्स ग्रुपचा एक मी म्हणेल मजबूत असा कार्यकर्ता पवन परदेशी यांनी आता नुकतेच त्यांची एंगेजमेंट झाली मित्रांनो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि या लाईव्हच्या दुसऱ्या इनिंगसाठी आपण त्यांना मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा देऊया. शुभेच्छक असतील टायगर्स ग्रुप आणि खास करून आपण पाहिलं तर सतीश पाटील, सौरभ जगदाळे आणि स्वतः मी विक्की नांगरे.
आणि नक्कीच आणखीन एक खुशखबर होते मित्रांनो, 40+ मास्टर्स लीग मध्ये आपल्या कळंबोलीचा संघ डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघ हा सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. सर्व मास्टर्स आणि सर्व लेजेंड्सला मात्र देऊयात हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच आज ट्रॉफी आपल्या कळंबोलीमध्ये येऊ दे अशीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मला जमल पण ना बोलायला घरचा साथ तर इथे पण पाहू शकाल मित्रांनो, गोलंदाज विक्रांत आला. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल. मी म्हणाल विक्रांतला पहिला षटक घेणं कुठेतरी गरजेचं होतं. अद्याप जर आपण पाहिलं तर विशाल भिसे सारखा गोलंदाज देखील या शंगाच्या चंबूमध्ये, परंतु आज सकाळपासून आपण विशाल भिसे यांची गोलंदाजी भरपूर मिस केली आहे. यावेळेस मित्रांनो आडवा बॅटने विक्रांत देखील बक्षत नाहीये. प्रतीक ठाकूर चा हल्ला इथे मात्र देऊन जातोय अर्धा डझन धावा. षटकार. डीजे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्रांत, त्याच्यावरती देखील प्रतिहल्ला चढवला जातोय. षटकार आलाय तब्बल 'फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करते आणि विशाल भिसे कोणत्याच प्रकारची चूक मित्रांनो मैदानावरती नाहीये. फलंदाज प्रतीक ठाकूरची पारी इथे मात्र झाली समाप्त आणि मी तो पहिला मोठा आदरा आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स या संघाला. तर धावसंख्या झाली 39. 39 रन्स ऑन द बोर्ड. चांगलं कमबॅक मी म्हणेल. एक षटकार आल्यानंतर गोलंदाज विक्रांत यांच्या माध्यमातून राहिलाय. अजून देखील 2 चेंडू आहेत. इथून मात्र एखाद दुसरा मोठा फटका जर का टाळला तरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज विक्रांत यांच्या माध्यमातून. तर चला यावेळेस मात्र पुढचा चेंडू गोलंदाज विक्रांत यांचा. ख ख ख ख खराब चेंडू मित्रांनो. अतिरिक्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यावरती मित्रांनो 5 धावांचा बोनस मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. गरज होती का? यस. 9+4 एकूण 5 धावा मिळत आहेत. पाहिले तर चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. फलंदाज अजिंक्य खटकाळीच्या बॅटमधनं पुढचा बॉल यावेळेस ज्या वेगाने टाकलाय त्याच्या दुप्पट वेगाने मित्रांनो बॉलला लपेटलाय आणि फेकलंय सीमा पार.
पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मित्रांनो अजिंक्य बाहुबली षटकार. तर पुढचा षटक घेऊन येतात गोलंदाज सचिन ठोंबरेंचा पहिलाच बॉल निसटलाय. फाईन लेगचं क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने मात्र टीमची धावत संख्या जाऊन पोहोचते तब्बल 60 धावा धाव फलकावरती. 60 रन्स ऑन द बोर्ड. मित्रांनो जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. आपले अभिनंदन. तर नक्कीच अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार येतो फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅटमधनं. पुढचा बॉल फ्लाईट दिली होती मित्रांनो. अशा प्रकारचे चेंडू करणं नितांत गरजेचं. सुरेश मोहिते बैठकी मुद्रेमध्ये तयार होते परंतु 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. बॅकअप थोडासा फसला होता परंतु शेवटला रवींद्र रुपनवर यांच्या माध्यमातून खूप सुंदर बॅकअप मैदानाच्या आतमध्ये आणि तेच कारण आहे की 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मित्रांनो बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद कारण की गोलंदाजाच्या हाताला ब्रश होऊन चेंडू यष्ट्यांवरती आढळतोय. संख्या 62 62. चला चला सागर थोडस लवकर यायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. चला कैलासवासी संभाजी घोरपडे प्रतिष्ठान हा संघ पाहू शकाल. संभाजी घोरपडे साहेबांच्या नावाने हा संघ मात्र मैदानावरती उतरला. एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि त्यामुळे सुंदर व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये परंतु वेळोवेळी जेव्हा जेव्हा संघ या मैदानावरती खेळेल तेव्हा तेव्हा त्यांची आठवण मात्र नेहमीच येत राहील आणि या मॅच च्या माध्यमातून देखील आपण बघितलं तर त्यांची आठवण येताना नक्कीच आपल्याला बघायला मिळते. आज आपण पाहिलं मित्रांनो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही ओडीआय सिरीज मात्र सुरू होणार आहे. दुर्दैवाने आपण पाहिलं तर टेस्ट मध्ये व्हाईट वॉश मिळाला आपल्याला साऊथ आफ्रिकाकडनं परंतु ओडीआय मध्ये कमबॅक केला जाईल का. रोकोची जोडी आज पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्या सर्वांना बघायला मिळेल. आणि यावेळेस आपण पाहिलं तर विराट कोहली मित्रांनो भारत आपण पाहिलं तर 29 ओव्हर मध्ये 196 वरती 3 आहे आणि विराट कोहली आपण पाहू शकाल 82 चेंडूंवरती 88 धावांवरती खेळतोय. काय आज देखील विराट कोहलीच्या बॅटमधून एखादं शतक पाहायला मिळेल. 52व शतक. तर यावेळी चांगला कमबॅक सचिन ठोंबरेंचा मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये. इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 63 धावा फलकावरती आणि विजयासाठी 64 धावांची गरज.
फिल्डिंग लावून घ्या. आदित्य पी लॉजिस्टिक संघ फिल्डिंग लावून घ्या. या मॅच मध्ये विजयासाठी आता धावांचा पाठलाग करायचा. 24 बॉल मध्ये 64 धावा या कंपल्सरी चेस करायच्या आहेत, कारण टॉस जिंकला होता आदित्य पी लॉजिस्टिक या टीमने आणि त्यांनी खरं तर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता. चला आता मॅचला सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅक वरती सागर दरेकर, सागर दरेकर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्टाकिंग इन वरती शिवा, नॉस्टॅग इन वरती सागर अणुसे आपल्याला पाहायला मिळतात. बघूया आता कशा रीतीने या मॅचला फिनिश केलं जाईल. गोलंदाज तयार होतात. चला बॉलर वेळ कमी घ्या. बॉलर तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक हाताळण्यासाठी. सागर सागर तयार झालेले आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफसाइड ऑप्शन. इथे पहा शांत ठेवलंय. डॉटबॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला डॉटबॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. दोघांचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. ओल ऑफ करण्याचा पेट, स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येथे चौकार. साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस शिवा खेळतात. ओ काय बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त. आणि इथे जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अशी सध्या लढत सुरू आहे. गोलंदाज सागर दरेकर सुद्धा पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, तर स्ट्रायकिंग इनला सचिन ठोंबरे सुद्धा महाराष्ट्र पोलिसात. ओ यावेळेला फ्लिक केला बॉल हवेत आणि पहा खूप चांगला झेल कॅरी केलाय. विकेट आली आहे. बॅटर बाद होत आहेत. सचिन ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या 88 या धावसंख्येवरती खेळतात आणि सर्वांनाच खरे तर त्याच्या शतकाची ही आस लागलेली आहे, उत्सुकता लागली आहे. जाऊया आता पुन्हा एकदा मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओ काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त. चौकार आल्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. सागर दरेकर खांद्याचा वापर करतायत, अफलातून गोलंदाजी. म्हणूनच ओव्हर नंबर 1 मध्ये त्यांना खरं तर प्राचारण केलं जातं आणि इथे पहा अफलातून गोलंदाजी दाखवत असताना पुन्हा एकदा बॉल हवेत, फटका फसलाय. विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. बॅटर बाद झालेत. अक्षय आले आणि कधी मैदानाच्या आतमध्ये बाहेर गेले हे समजलं सुद्धा नाहीये. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्या 4. चला नवीन बॅटर.
बाजारात किती चांगले शेंगदाणे आले तरी सुद्धा बदामाची किंमत कमी होत नाही. मुंबईचा राजा रोहित शर्मा, खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. बॉल तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रतीक ठाकूर आलाय. पाहूया प्रतीकच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. स्ट्रायकिंगला सागर अनुसे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इकडे सायलेंट ठेवलंय, शांत ठेवलंय बॅटर सागरला, आणि इकडे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. डाव्या हाताचा एक मीडियम पेसर गोलंदाज प्रतीक ठाकूर. लॉफ्ट केलं बॉल हवेच. विकेट आली आहे. सागरला देखील दिला जातोय परतीचा इशारा. सागर देखील स्वतःचा डावा शेवटपर्यंत सावरू शकला नाहीये आणि बॅटर सागर बाद झालाय. ठोक डीजे. नवीन फलंदाज विक्रांतला धावतच जायचं, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजूनही 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. बॉल तयार. प्रतीक नुकतीच विकेट त्यानं मात्र आपल्या टीमला मिळवून दिली. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे प्रतीक ठाकूर. ओ पुन्हा एकदा इथे पहा बॅटरला शांत ठेवलं. इकडे सुद्धा डॉटबॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. बोटांची जादू, बोट अक्षरशः फिरवली होती, फिंगर रोल्स केले होते, आणि इकडे पहा डॉटबॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रतीक पुढचा बॉल. फ्लाइट दिली होती, बॉल हवेत आहे. विकेट मिळेल का? बॉल आदळतोय रोमांस लँड मध्ये, आणि तिकडे पहा फक्त एकच धाव मिळणार आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश प्राप्त झालं. यावेळेला देखील लाभ करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे सुद्धा शांत ठेवलंय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 1 विकेट मिळवत 1च धाव खर्च केली आहे गोलंदाज प्रतीक ठाकूरनं. जबरदस्त गोलंदाजी, कंजूस गोलंदाज आहे. कमीत कमी धावा देण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो, परंतु फलंदाजांना मॅच जिंकायची असेल तर मोठी कामगिरी करणं गरजेचं आहे. लाभ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका टर्न केला. तिकडे पहा फिल्डर बॉलच्या मागे धावतात. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे, आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीनं षटक आता संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6. येणारे चेंडू 12, आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 54 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 58 धावा बनवायच्या आहेत. अजूनही येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 चेंडू आणि विजयासाठी 58 धावा अजूनही कंप्लीट करायच्यात. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बारा बॉल मध्ये अजूनही 58 धावांचा पाठलाग इकडे करायचं स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला. विलास कदम गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया विलास कदमच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. विलास तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. विलासचा पहिला बॉल, फ्लाइट दिली, लोअर फुलटॉस होता ऑन साइडला. तिकडे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव मिळणार. सुरेश मोहिते आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर त्यांनी पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली. प्रतीक ठाकूर देखील चमकला आणि पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळी करत असताना
मोठ्या धावांचा डोंगर त्यांनी रचला. बॉल तयार. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये हा फटका सजवला. तिकडे फिल्डर आहेत. अमन आपल्याला पाहायला मिळाले. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. सिंगलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडले जात आहेत. बॉल तयार होतील. या वेळेला देखील इथे पहा पुन्हा एकदा सौदी सांगतायत की हा देखील व्हाईट बॉल आहे. या आयोजनामध्ये सौदी यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. गेले 2 दिवस खऱ्या अर्थाने भरपूर कष्ट त्यांच्या माध्यमातून घेतले जात आहेत. लॉफ्ट केले. टप्प्यात आलं की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यन स्पोर्ट्स क्लब या टीमच्या डगआउटला मानवंदना देणारा फटका षटकार. बॉल तयार. ओ यावेळेला पहा लाईन खराब आणि पंचांचा निर्णय आला की हा सुद्धा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या जात आहेत. 9 बॉल मध्ये 47 करायचे आहेत. बॉल तयार होतात. फुलटॉस. आणखीन एक लांब लचक लांब पल्ल्याचा बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तयार. या वेळेला चांगलंच बॉलला फिरवलं. इकडे शांत ठेवलं. 7 बॉल मध्ये 41. 7 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील. या वेळेला देखील चांगल्याच बॉलला फिरवलं आणि इकडे पहा डॉट बॉल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 41 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 41 धावा. 41 धावा 6 चेंडू. मध्ये 41 धावेची गरज आहे. आता प्रत्येक गावातून पालख्या निघतील साईबाबाच्या दिशेनं. शिर्डी या गावाच्या दिशेनं. आणि खूप चांगलं संगीत आपण ऐकलं. ओ याही वेळेला इथे पहा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. 5 बॉल मध्ये 41 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 41 धावा. बॉल तयार होतोय. ओ लॉक केलंय समोरच्या दिशेला. फटका अप्रतिम. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे
संगतदारपणा वाढलाय. 4 मध्ये 35 चमत्कार पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा लाभ केले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रांतला जर थोडं बॅटिंग साठी अगोदर पाठवलं असतं तर नक्कीच त्यानं होत्याचं नव्हतं करून सोडलं असतं. इथे बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा हो यावेळेला फिरून मारला. लगातारच्या 3ऱ्या बॉलवरती हा वार. बॉल सीमा पार. चौकार. हो काय फटका सजवलाय. कडक बेधडक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रांतच्या बॅटमधनं धमाका. फाईनल एक बाउंड्री लाईन क्लिअर करत षट. एक मध्ये 19 कंपल्सरी चेस आहे. ओ यावेळेला पहा हा सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने हा सामना जिंकलेला आहे. हार्ड बॅल्ड आपण देऊयात. अर्थातच जर का आपण पाहिलं स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाला. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी यायचंय आदित्य प्रिया लॉजिस्टिक. प्रतीक ठाकूर टॉस साठी लगेचच या.